न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा। न्यूट्रामला आवळा कॅन्डी, आवळा सरबत, आवळा मुरब्बा आणि बरेच काही। न्यूट्राम। सदस्य श्री डॉक्टर किरण लहामटे। अध्यक्ष महोदय, सन 2026-27च्या अर्थसंकल्पावर बोलण्यासाठी मी उभा आहे। खरं तर आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जो अर्थसंकल्प अजितदादा मांडणार होते तो अर्थसंकल्प मांडला आणि आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी 24-25चा अर्थसंकल्प 25-26चा अर्थसंकल्प मांडताना भविष्यात महाराष्ट्रासाठी जी तरतूद केली होती, मग लाडकी बहीण असेल किंवा बाकीच्या योजना असतील, आणि निवडणुकीच्या काळामध्ये जो काही महायुती सरकारनं शब्द दिला होता की शेतकरी राजाचं कर्ज माफ करणार, तर मला वाटतं तो जो काही अजितदादा एकनाथजी शिंदे साहेब यांचा शब्द होता तो आदरणीय देवेंद्रजी फडणवीसांनी प्रत्यक्षात उतरविला आणि शेतकऱ्यांची 2 लाखापर्यंतची कर्जमाफी योजना जाहीर केली। लाडकी बहीण योजना ही पुढे चालणार आहे। या आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींना दिलासा दिला आणि त्याबरोबर खरं तर पांदन रस्ते योजना ही एक मुख्यमंत्र्यांची महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि त्यासाठी महसूल मंत्र्यांनी धोरण घेऊन की जर जो कोणी रस्ता अडवणार असेल तर त्याला डायरेक्ट पोलीस बंदोबस्त देऊन तो रस्ता खुला केला जाईल असं सांगितलं। आणि अजून एक महत्त्वाचे मुख्यमंत्री सडक योजना की जी 1000 लोकवस्तीची गावं आहेत तर त्यांना कॉन्क्रीटच्या रस्त्यानं जोडायचं असं मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलं। मी या निमित्तानं आदरणीय मुख्यमंत्री महोदय जेव्हा भाषण करतील तर त्यामध्ये निश्चितपणाने हा उल्लेख झाला पाहिजे की 500 लोकसंख्येची जे आदिवासी वाडेपाडे आहेत किंवा दुर्गम भागातील ज्या वाड्या आहेत तर त्यांना पण कॉन्क्रीटच्या रस्त्यांनी जोडलं गेलं पाहिजे, कारण आजही बऱ्याच ठिकाणी जे आदिवासी वाडेपाडे आहेत किंवा अतिदुर्गम भागातील वस्त्या आहेत तर त्या अजूनही रस्त्यांपासून पुलांपासून वंचित आहेत। त्यामुळं त्या बांधवांचा पहिल्यांदा आपण विचार केला पाहिजे, त्यांना प्रवाहात आणलं पाहिजे। खरं तर शाळांसाठी जे आता नोकर भरती म्हणजे 75,000 किंवा त्यापेक्षा जास्त होणार आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं शिक्षणाकडे भर दिला पाहिजे। प्रत्येक जिल्हा परिषद शाळा किंवा सरकारी शाळांना शिक्षक असले पाहिजे, चांगल्या इमारती असल्या पाहिजे। म्हणजे आपल्या जे काही आपण अर्थसंकल्प जेव्हा सादरीकरण होतं आहे तर त्यावेळेला शिक्षणाला सगळ्यात जास्त महत्त्व दिलं पाहिजे, कारण शिक्षणाशिवाय गत्यंतर नाही, शिक्षणाशिवाय समाज पुढारणार नाही, शिक्षणाशिवाय राष्ट्र घडणार नाही। हे सगळं धोरण आपण अंगीकारलं पाहिजे आणि म्हणून शाळा कुठल्यात म्हणजे कुठल्या मतदारसंघाच्या आहेत त्या विरोधकांच्या काय तर शाळेमध्ये कृपा करून राजकारण घातलं नाही पाहिजे। जिल्हा परिषद शाळेतली मुलं किंवा सरकारी शाळातले मुलं चांगल्या शाळांमध्ये शिकले पाहिजे, त्यांना शिक्षक दिलं पाहिजे, हे पहिलं सरकारचं धोरण असावं। त्याचबरोबर आपण जलजीवन मिशन ज्या वेळेला 19-20च्या दरम्यान सर्वे झाले आणि जलजीवन मिशनची योजना सुरू झाली आणि पंतप्रधान महोदयांनी अर्धा हिस्सा केंद्राचा अर्धा हिस्सा राज्याचा, पण त्यावेळेला सर्वे प्रॉपर प्रमाणे झाले नाही आणि तिथल्या स्थानिक काय सरपंच असेल किंवा ग्रामसेवकाच्या चुकीमुळं त्या अर्धवट योजना त्यावेळेला मंजूर झाल्या आणि आज मात्र बऱ्याच ठिकाणी काय होतंय की जर 100पैकी फक्त 70-80 10-20 योजना पूर्णत्वाला आहेत, बाकी 70-80 योजना तशाच आहेत। मग त्या पूर्णत्वाला जाताना महाराष्ट्रातल्या प्रत्येक वाडीपाड्यावरती शुद्ध पाणी भेटलं पाहिजे, नळाला पाणी भेटलं पाहिजे, त्यासाठी सरकारचं धोरण असलं पाहिजे की त्याला सुप्रमा दिल्या पाहिजे। मग ते विरोधक असो अगर सत्ताधारी असो, महाराष्ट्रातला माणूस आहे त्याच्या मायमाऊलीच्या डोक्यावरचा हंडा उतरला पाहिजे, हे सरकारचं धोरण असलं पाहिजे। मला वाटतं मुख्यमंत्री महोदय त्या दृष्टीनं पावलं उचलतील। मागेल त्याला सौर पंप ही योजना शेतकऱ्यांसाठी राबवली जाते, पण प्रत्यक्षदर्शनी आपण जर पाहिलं तर तसं होताना दिसत नाही। जर एखाद्याचं आधीचं कनेक्शन असेल तर त्याला सौर पंप दिला जात नाही, तो मात्र पैसे भरून मोकळा होतो आणि परत पैसे पण भेटत नाही। तर मला वाटतं मागेल त्याला सौर पंप ही योजना शेतकऱ्याला जो मागेल त्याला दिली गेली पाहिजे। आणि बऱ्याच ठिकाणी असा अपहार होताना दिसतोय की कंपनी काहीतरी दुसरेच फोटो टाकते आणि बिलं काढून घेत आहे, तर हे पण सरकारच्या निदर्शनास आणून बऱ्याच सदस्यांनी दिलं आहे, तर त्याच्यावरती पण कारवाई झाली पाहिजे। दुसरं, बऱ्याच ठिकाणी जुन्या लाईटच्या तारा आहेत, म्हणजे 1980 सालापासून ज्या तारा आहेत, पोल आहेत,
म्हणजे असं महाराष्ट्रात सगळीकडे, कोकणात आहे, आमच्या अकोले तालुक्यात आहे, संगमनेरकडे आहे. आणि पावसाळ्यामध्ये ते धडाधड पोल पडत आहेत, त्याच्यानंतर शासन जागृत होतं आणि तारा बऱ्याच वेळेला जास्त व्होल्टेजनं लाईट सोडली का त्या तारा गळून पडत आहे. माझ्याकडे एक बाबूराव आहेर नावाचा एक शेतकरी आहे, त्याच्या अंगावर तार पडली आणि तो गतप्राण झाला. पैसे देऊन तो काय माणूस भरून येणार नाही. मला वाटतं सरकारनं ही खबरदारी घेतली पाहिजे की माणसं मेल्यानंतर मदत करण्यापेक्षा माणसांवर तशी परिस्थिती आली नाही पाहिजे. आणि मी काय फक्त माझ्या मतदारसंघाचा प्रश्न मांडत नाही, संपूर्ण महाराष्ट्रासाठी ते धोरण राबवलं गेलं पाहिजे. तसंच दिवसा लाईट देणं हे आपलं धोरण आहे. मग बाकीची सबस्टेशन जे बऱ्याच दिवसापासून RDSS स्कीमपासून किंवा बाकीच्या स्कीमपासून मंजूर आहेत, परंतु ती होताना दिसत नाही. माझ्या देवठाण येथील 33 KVचा एक सबस्टेशन आहे. महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हापासून ते मंजूर आहे, ते अजून चालूच आहे. आता ते पूर्ण झालं पाहिजे. म्हणजे आता 6 वर्ष व्हायला आले, तर मला वाटतं त्याच्यामध्ये कुठले अडथळे आले नाही पाहिजे. शेतकऱ्यांच्या नागरिकांच्या दृष्टीनं ही सबस्टेशन आहेत ही पूर्णत्वाला गेली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं की ज्या वेळेला अर्थसंकल्प मांडला जात होता तर आपल्या सगळ्यांच्या लक्षात येत होतं की मुख्यमंत्री महोदय इतक्या कॉन्फिडंटली हा अर्थसंकल्प मांडत होते का तो तुटीचा अजिबात अर्थसंकल्प नाही. तो अर्थसंकल्प प्रगतीच्या दृष्टीनं, महाराष्ट्राच्या दृष्टीनं, सगळा हा विकसनशील महाराष्ट्राच्या दृष्टीनं तो अर्थसंकल्प होता. मग आमचं म्हणणं आहे की जर 24-25 किंवा 25-26ची जी बिलं रखडलेली आहेत ठेकेदारांची, आम्ही ठेकेदारांनी ज्यांनी चांगलं काम केलं, पूर्ण काम केलंय, तर त्यांची बिलं अदा झाली पाहिजे. आदिवासी विकास मंत्री इथं आहेत. खरं तर आज T6 किंवा बिरसा मुंडा अतिदुर्गम भागातील जी कामं आहेत, बऱ्याच ठिकाणी 80%, 90%, 100% कामं पूर्ण झालेत. मग पण त्यांची जर एका मतदारसंघातून 150 कोटीची मागणी आहे आणि 5 आणि 6 कोटी रुपये तुम्ही देणार आहे, तर नेमकं त्या पैशाचं करायचं काय, हे बोळवून करायची कशी काय, हे वास्तव मुख्यमंत्री महोदयांना कळावं म्हणून मी हे सभागृहापुढं मांडतोय. यामागं मी असं समजतोय की ह्या अर्थसंकल्पाच्या नंतरच्या टप्प्यामध्ये तुम्ही तरतूद कराल आणि हे मागचं दायित्व आहे ते ठेकेदारांचं दिलं गेलं पाहिजे. कारण ठेकेदार म्हणजे तेही माणसाचे, ते काम करताय म्हणून महाराष्ट्रामध्ये सगळं स्ट्रक्चर चांगलं दिसत आहे. जर त्यांनी काम प्रॉपर केलं नसेल तर बिलकुल त्यांना पैसे देऊ नका, बिलकुल त्यांचा निधी देऊ नका. पण ज्यांचं काम चांगलं आहे, ज्यांनी पूल बांधले, ज्यांनी रस्ते बांधले, ज्यांनी शाळा बांधल्यात, तर त्यांना तो निधी गेला पाहिजे. 25-15ची जी कामं मागं झाली त्यांची अवस्था तशीच आहे. काही डोंगरीच्या कामाची परिस्थिती तशीच आहे. मला वाटतंय की मी ठेकेदारांची बाजू घेतोय असं जरी समजलं तरी चालेल, पण मागचा जो काही दायित्व आहे तर ते सरकारनं पहिल्यांदा पूर्ण केलं पाहिजे. कारण बजेट एवढं सुंदर मांडलंय आणि जर चर्चा खाली जर वेगळी व्हायला लागली तर मला वाटतं हे आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीने आणि सरकारच्या दृष्टीनं बरोबर नाही. बाकी आदिवासी बांधवांसाठीच्या ज्या काही योजना आहेत, मला वाटतं आस्थापनेचा खर्च मी मागच्याही बरंच 2-3 बजेटमध्ये मांडलं होतं की आस्थापनेचा खर्च हा तर मूळ बजेटमधून घेतला पाहिजे. आदिवासींचं जे 9.35% बजेट आहे त्यामधून घेतला नाही पाहिजे. कारण मग आदिवासींच्या विकासासाठी पैसा शिल्लक राहत नाही. आणि असं जर होणार असेल तर मग आदिवासींचा तारणहार कोण होणार? कारण दीनदुबळ्यांचा तारणहार खरं तर मंत्री महोदय तुम्ही मुख्यमंत्र्यांनी झालं पाहिजे. आज नोकऱ्यांचा प्रश्न आहे की ज्या प्यासा भरतीची जी पोरं आपल्या दारामध्ये येऊन उभे राहत आहे, तर पहिल्यांदा आता प्यासा क्षेत्रामध्ये ज्यांना तुम्ही नोकऱ्या दिल्या त्यांना कायम करा, बाकीच्यांना इतरांनाही नोकऱ्या द्या. वरतून तुमच्या अधिसंख्य पदाची जी भरती आहे की 3 महिन्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी शब्द दिला होता आणि 3 महिन्यामध्ये ते पदं भरणार. तर मला वाटतं त्या दृष्ट्यातनंही पावलं उचलली गेली पाहिजे आणि जो काही आदिवासींचा अनुशेष आहे तो भरला गेला पाहिजे. आत्तापर्यंत जेवढ्या वेळेला 50-52 वेळा जो काही अर्थसंकल्प मांडला गेला त्याच्यात फक्त 3 ते 4 वेळा आदिवासींचा जे अर्थसंकल्प पूर्ण प्रमाणानं बजेट वापरलं गेलं 9.35%. ह्या वेळेलाही मला वाटतं 2-2.5% बजेट कमी वापरलं गेलं आहे. तर त्या आदिवासींवरती खर्च झाला पाहिजे. बाकीची वसतिगृहांच्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली पाहिजे, चांगले वसतिगृह झाले पाहिजे. ज्या नामांकित शाळा आहेत त्या नामांकित शाळांमध्ये आदिवासी मंत्र्यांचं मी लक्ष वेधू इच्छितो की ज्या नामांकित शाळांमध्ये आदिवासी विद्यार्थी वेगळे बसवले जातात मूळ विद्यार्थ्यांपासून, तर त्या शाळांमधून एक तर विद्यार्थी काढून घ्या, नाही तर त्या शाळांवरती बंदी घाला. कारण असं कुठल्याच शाळेत नाही झालं पाहिजे की आदिवासींचे विद्यार्थी किंवा बाकीचे विद्यार्थी वेगळे बसतील आणि बाकी प्रगतशील जे विद्यार्थी ते बाजूला बसतील. मला वाटतं हे धोरण त्या शाळांचं हानिकारक आहे. आणि आपण एका विद्यार्थ्यामागं 70,000 ते 80,000 रुपये आपण प्रत्येक वर्षाला त्या एका विद्यार्थ्यामागं देतो. मला वाटतं जर फक्त पैशासाठी किंवा अनुदानासाठी जर हे संस्थाचालक शाळा चालवत असतील तर हे काही बरोबर नाही. काही आदिवासी अनुदानित आश्रमशाळा आहेत
तिथं नोकऱ्यांमध्ये फार मोठा गैरव्यवहार होतो, त्याच्यावर सरकारचा कंट्रोल नाही. हे संस्थानं मनमानीपणानं त्यांच्या संस्था चालवत आहे. तिथले जे काही नोकरदार आहे ते घरी कामाला वापरत आहे, शिपाई घरी कामाला वापरत आहे. मग त्या शाळांमध्ये शिकवणार कोण? 8-8 दिवसानं येऊन सह्या करणारे पंडित आहेत तिथं, शिक्षक आहेत तिथं. तर या बाबीकडं सरकारचं लक्ष असलं पाहिजे. दुसरी गोष्ट, आपण मला वाटतं सरकारचं अर्थकारण सुधारण्यासाठी दारूनं अर्थकारण सुधारावं अशी आमची बिलकुल अपेक्षा नाही आहे. किंवा जर महाराष्ट्रामध्ये गुटखा बंदी आहे तर मग गुटखा हा भेटतो कसा काय टपऱ्यांवरती, हा पण आमच्या पुढं प्रश्न आहे. आणि ह्या दृष्ट्यातनं सरकारनं मग धोरण स्वीकारलं पाहिजे. आमचं तर म्हणणं आहे की यातले काही अधिकारी किंवा काही पोलीस अधिकारी त्यांचं संगनमत असल्याशिवाय हा गुटखा मार्केटपर्यंत पोचू शकत नाही. आणि मला वाटतं की त्याच्यावर जर खरंच आपल्याला आपण मोकोका लावण्याचा जे धोरण घेतलं तर आतापर्यंत कमीत कमी 5, 50, 100 जणांवरती तो मोकोका लागू व्हायला पाहिजे. पण आता तसं काही आतापर्यंत होताना दिसत नाही. किंवा दारू जी काही आहे तर दारू जर शाळांच्या जवळ विक्री होत असणार आहे, जर ते काय ड्रग्ज फिक्स म्हणतायत ते जवळ विक्री होत असणार आहे, तर सरकार करतं काय? पुढच्या पिढ्या जर वाया गेल्या, शाळांच्या मुलांपुढं जर असे आदर्श निर्माण व्हायला लागले तर मला वाटतं महाराष्ट्राचं भवितव्य भविष्यात अंधारात राहील. आणि त्याचा जबाबदार कोण असेल तर तुम्ही आम्ही सगळे आजचे राज्यकर्ते आहेत. आणि म्हणून जे सरकारनं धोरण घेताना कडक धोरण घ्या आणि वाईट गोष्टीतून महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सुधारली पाहिजे असं आमचं बिलकुल मत नाही. तर त्या दृष्ट्यातनं मला वाटतं सरकारनं काम केलं पाहिजे. बाकी मतदारसंघामध्ये माझ्याकडं चास पिंपळदरीच्या पुलाची मी मागणी केलेली आहे. तिथं सुगाय वैद्य आणि तिथं जोडणारा जो प्रवरा नदीवरचा पूल आहे त्याची मी मागणी केली आहे. 2 उंच खडकला जोडणारा पूल आहे त्याची मागणी केलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, माझा तोलारखिंडचा जो रस्ता आहे, तोलारखिंड फोडायची, हे वर्षानुवर्षे म्हणजे आमच्याकडचे आदिवासी विकास मंत्री आदरणीय पिचड साहेब सभागृहात होते तेव्हापासून ती मागणी करताय. पण अजूनही ती मागणी, माझी दुसरी टर्म चालू झाली तर मला वाटतं याच्याकडं आदरणीय शिवेंद्रराजेंनी आमच्याकडे कृपा करावी आणि भविष्याच्या काळात तोलारखिंड फोडावी ही तुमच्याकडे मागणी करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय सदस्य उत्तम जानकर. अध्यक्ष महोदय,